हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जी लास्ट एक्झाम आपण किंगडम ॲनिमलियावर घेतली, तर त्या किंगडम ॲनिमलियामध्ये येणारे जे वेगवेगळे क्वेश्चन्स होते, तर त्यांच्या बाबतीत आपण या ठिकाणी सॉल्विंग करणार आहे किंवा ते जे क्वेश्चन आहे तर ते समजून घेणार आहेत. ओके, तर विद्यार्थ्यांनो पहा, पहिला जो क्वेश्चन आहे तर पहिला क्वेश्चन तुम्हाला विचारलेला होता, एम्फिबियन्स रेस्पायर विथ द हेल्प ऑफ, म्हणजे एम्फिबिया क्लासमध्ये येणारे जे ॲनिमल्स आहे तर ते कशाच्या मदतीनं रेस्पायर करत असतात, म्हणजे कोणत्या ऑर्गनच्या मदतीने श्वसन घेत असतात. ऑप्शनला दिले होते तुम्हाला गिल्स, लंग्स, स्किन आणि डी ऑप्शन होता ऑल ऑफ दीज. आपल्याला माहिती आहे या ठिकाणी एम्फिबियन जे तर यांच्यामध्ये हे तिघं ऑर्गन प्रेझेंट असतात. गिल पण प्रेझेंट असतात, लंग्स पण प्रेझेंट असते, स्किन पण प्रेझेंट असते. या तिघा ऑर्गनच्या मदतीने एम्फिबियन्स रेस्पायर करत असतात, म्हणून त्याचं जे आन्सर आहे तर ते काय असणार आहे, ऑल ऑफ दीज. ओके, त्यानंतर सेकंड क्वेश्चन होता बघा, इन विच फॉलोविंग द हार्ट इज 4 चेंबर. खालीलपैकी कोणामध्ये हार्ट जो आहे तर तो 4 चेंबर असतो, ज्याच्यामध्ये कॅलोट एक दिलेलं आहे, कोब्रा एक दिलेले आहे, क्रोकोडाईल एक दिलेले आहे आणि वॉल लिझार्ट एक दिलेले आहे. याच्यामध्ये कॅलोट, कोब्रा, क्रोकोडाईल आणि वॉल लिझार्ट हे चौघं एक्झाम्पलचे कशाचे एक्झाम्पल आहेत, हे रेप्टाईल्सचे आहेत. आलं लक्षात. पण रेप्टाईल्समध्ये 2 ऑरिकल असतात आणि वेंट्रिकल जे तर ते इनकम्प्लीट असतात. आलं लक्षात, म्हणजे पूर्ण 4 चेंबर नसतात. कोणाला एक्सेप्ट केलं आपण, क्रोकोडाईल, म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे, क्रोकोडाईल. त्याच्यानंतर न्यूमॅटिक बोन आर प्रेझेंट इन, म्हणजे न्यूमॅटिक याचा अर्थ काय होतो, पोकळ, होलो बोन कोणामध्ये प्रेझेंट असतात, एम्फिबियन्स, एव्स, रेप्टाईल्स आणि एरियल मॅमल्स. आता या ठिकाणी पुन्हा व्यवस्थित लक्षात घ्या की न्यूमॅटिक बोन ही एक कॅरेक्टरिस्टिक आहे आणि ती फक्त आपल्याला पक्ष्यांमध्ये जास्त प्रमाणात पाहायला भेटत असते आणि पक्ष्यांचा जो क्लास आहे तर तो काय आहे, एव्स. ओके, त्यानंतर विच ऑफ द फॉलोविंग ॲब्सेंट इन बर्ड. खाली या ठिकाणी वेगवेगळे गुणधर्म दिलेले आणि ते बर्डमध्ये कोणता गुणधर्म ॲब्सेंट असतो त्याच्या बाबतीत आपल्याला या ठिकाणी सांगितले. स्वेट ग्लँड असेल, युरिनरी ब्लडर असेल, राईट ओव्हरी असेल किंवा ऑल ऑफ दीज असेल. तर या ठिकाणी बघा, पक्ष्यांमध्ये स्वेट ग्लँड पण ॲब्सेंट असते, युरिनरी ब्लडर पण ॲब्सेंट असते, राईट ओव्हरी पण ॲब्सेंट असते. याचा अर्थ काय, ऑल ऑफ दीज हे त्याचं आन्सर आहे. आणि फिफ्थ क्वेश्चन होता बघा, इन बर्ड फिदर इज मॉडिफाईड. पक्ष्यांचे जे फिदर्स आहे, पंख आहे, तर ते कशात मॉडिफाईड झाले, आलं लक्षात. तर या ठिकाणी आपण म्हणणारे बर्डचे जे फिदर आहे तर ते कशात मॉडिफाईड झालेले असणारे, विंग्समध्ये. आलं लक्षात. एवढं व्यवस्थित लक्षात ठेवा हे 5 क्वेश्चन. त्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन होता बघा, युनिक कॅरेक्टर्स ऑफ मॅमल्स. मॅमल्स जे ज्यांच्यामध्ये या ठिकाणी युनिक कॅरेक्टर कोणते, तर आपल्याला या ठिकाणी ऑप्शनला दिले होते प्रेझेन्स ऑफ मेमरी ग्लँड, प्रेझेन्स ऑफ हेअर, प्रेझेन्स ऑफ डायफ्राम आणि प्रेझेन्स ऑफ हेटेरोडंट टीथ. ओके, हे 4 गुणधर्म मॅमल्समध्ये प्रेझेंट असतात. फक्त तुम्हाला शब्द काय केलेला आहे, युनिक कॅरेक्टरिस्टिक, पॅक्युलर कॅरेक्टरिस्टिक. आणि पॅक्युलर कॅरेक्टरिस्टिक मॅमलचं असते बघा, प्रेझेन्स ऑफ मेमरी ग्लँड. मॅमल्समध्ये काय प्रेझेंट असते, मेमरी ग्लँड प्रेझेंट असते, जी मिल्क प्रोड्यूस करत असते. ओके, 7 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, स्नेक आर सेन्सिटिव्ह टू, म्हणजे साप जे तर त्यांना कशाची संवेदना जाणवत असते. ओके, तर बघा, एअरबॉर्न व्हायब्रेशन असेल, म्हणजे हवेतनं जे व्हायब्रेशन येते त्याची जाणीव होते. साऊंड व्हायब्रेशन असेल, आवाजाचं जाणीव होईल समजा त्यांना, कंपनाचं. लाईटचं सेन्सेशन होईल किंवा अर्थ बोर्न व्हायब्रेशन, म्हणजे जमिनीवर जे व्हायब्रेशन क्रिएट होते त्याचं सेन्सेशन होते. तर या ठिकाणी बघा व्यवस्थित लक्षात घ्या, हा जो क्वेश्चन आहे याचं आन्सर आहे बघा, अर्थ बर्न व्हायब्रेशन. ज्यावेळेस आपण चलत असताना साप जो आहे तर त्याला व्हायब्रेशन जे तर ते जमिनीचा कंपनाद्वारे घडत असते, म्हणून अर्थ बर्न व्हायब्रेशन हे त्याचं आन्सर आहे. त्यानंतर बायलॅटरली सिमेट्री इज, खालीलपैकी काही उदाहरणं दिलेली आहे आणि कोणत्या उदाहरणामध्ये बायलॅटरल सिमेट्री आपल्याला पाहायला मिळत असते. बायलॅटरल सिमेट्री म्हणजे काय, 2 इक्वल प्लांट्समध्ये ऑर्गॅनिझम जो आहे तर तो डिवाइड होत असतो. ओके, एक्झाम्पलसाठी दिले तुम्हाला स्पॉन्ज, स्टारफिश, स्कॉर्पिओन आणि नन ऑफ दीज, म्हणजे यापैकी नाही. ओके, तर या ठिकाणी बघा आन्सर जे तर ते आपण जाणून घेऊ. स्पॉन्ज जे तर ते असिमेट्रिकल असतात आपल्याला माहिती. स्टारफिश जे
तर ते रॅडियली सिमेट्रिकल असतात. मात्र स्कॉर्पिओन जो आहे तर तो बायलॅटरली सिमेट्रिकल असतो. म्हणून आन्सर काय असणार आहे, बायलॅटरली सिमेट्रिकल जो ॲनिमल आहे तर तो काय आहे, स्कॉर्पिओन. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, लार्जेस्ट इनव्हर्टिब्रेट्स आर. आता लार्जेस्ट इनव्हर्टिब्रेटच्या बाबतीत जर म्हणलं तर इनव्हर्टिब्रेट्समध्ये 10 फायलम येत असतात. त्याच्यातले 4 ऑप्शनला दिलेले तुम्हाला, आर्थ्रोपोडा, ॲनालिडा, इकायनोडर्मेटा आणि मोलुस्का. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे आर्थ्रोपोडा जो आहे तर तो सगळ्यात मोठा या ठिकाणी फायलम आहे. म्हणून सगळ्यात किंवा लार्जेस्ट जो इनव्हर्टिब्रेट आहे तर तो कोणता असणार आहे, आर्थ्रोपोडा. त्यानंतर प्रेझेन्स ऑफ मेंटल इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ. बघा खालीलपैकी कोणत्या ऑर्गॅनिझममध्ये मेंटल प्रेझेंट असते, तर या ठिकाणी सिलेंट्रेटा, ॲनालिडा, मोलुस्का आणि नॉन ऑफ दिस असं आन्सर दिले. आपल्याला माहिती पायला असेल, गोगलगाय असेल, त्यांच्या बॉडीवर मेंटल प्रेझेंट असते. आणि पायला आणि गोगलगाय कोणत्या फायलममध्ये येत असतात, फायलम मोलुस्का. ओके, हे सुद्धा तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे बघा, ऑर्गन्स ऑफ बोजानस इज प्रेझेंट इन. ऑर्गन ऑफ बोजानस जो आहे तर तो खालीलपैकी कोणत्या फायलममध्ये प्रेझेंट असतो. पोरिफेरा दिलेला आहे, सिलेंट्रेटा दिलेला आहे, इकायनोडर्मेटा दिलेले आहे, मोलुस्का दिलेले आहे. तर आपल्याला या ठिकाणी माहिती आहे ऑर्गन ऑफ बोजानस हा एक प्रकारचा किडनी आणि हा मोलुस्का फायलममध्ये प्रेझेंट असतो. त्यानंतर कनेक्टिंग लिंक बिटवीन नॉन कॉर्डेट एंड कॉर्डेट इज. म्हणजे काही खाली उदाहरणं दिलेली ते कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट यांच्या दरम्यानचे कनेक्टिंग लिंक आहे. तर बघा बेलॅनोग्लोसस दिलेला आहे तुम्हाला, स्टारफिश दिलेला आहे, हार्डमेनिया दिलेला आहे, ॲम्फिऑक्सस दिलेला आहे. ओके, तर या ठिकाणी लक्षात घ्या बेलॅनोग्लोसस जो आहे तर त्याच्यामध्ये हाफ नर कॉर्ड असतो. म्हणून आपण या ठिकाणी म्हणणार आहे की बेलॅनोग्लोसस जो आहे तर तो कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट यांच्या दरम्यानचा लिंक आहे. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग ॲनिमल इज कॉल्ड लॅन्सलेट. तर या ठिकाणी डायरेक्टली आपल्याला आन्सर माहिती आहे, लॅन्सलेट हे आपण ॲम्फिऑक्ससला म्हणत असतो. त्यानंतर 14th नंबरचा क्वेश्चन आहे बघा, फर्स्ट जॉ एक्टोथर्मिक ॲक्वॅटिक वर्टिब्रेट्स. खालीलपैकी कोणता एक्टोथर्मिक वर्टिब्रेट्सचे म्हणजे ॲक्वॅटिक विशेष म्हणजे पाण्यात राहणारा खालीलपैकी कोणता या ठिकाणी जो क्लास आहे तर तो काय असणार आहे, ॲक्वॅटिक वर्टिब्रेट. पाण्यात राहणारा वर्टिब्रेट्स कोणता आहे क्लास खालीलपैकी. तर या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे एक्झाम्पल दिलेले, त्याच्यामध्ये सेफॅलोकॉर्डेटा असेल, सायक्लोस्टोमा असेल, ॲम्फिबिया असेल, पायसेस असतील. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. आता याच्यामध्ये पहिला जो दिलेला आहे सेफॅलोकॉर्डेटा. सेफॅलोकॉर्डेटा कोणत्या ग्रुपमध्ये येत असतो बरं, सेफॅलोकॉर्डेटा कॉर्डेटा या ग्रुपमध्ये येत असतो, मात्र त्याला जॉ नसतो. सायक्लोस्टोमा जो आहे तर तो अग्नॅथोस्टोमेटामध्ये येतो, त्याला पण जॉ नसतो. ॲम्फिबिया जो आहे तर त्याला जॉ प्रेझेंट आहे, पण ॲम्फिबिया जो आहे तर तो फर्स्ट वर्टिब्रेट नाही. म्हणून या ठिकाणी आन्सर जे तर ते आहे पायसेस. फिश जे तर त्यांना जबडा प्रेझेंट असतो अँड दॅट आर द फर्स्ट वर्टिब्रेट्स. ओके, त्यानंतर बघा विच ऑफ द फॉलोइंग इज अ होमिओथर्मिक. खालीलपैकी कोणतं एक्झाम्पल जे तर ते होमिओथर्मिक म्हणजे हॉट ब्लडेड किंवा वार्म ब्लडेड ॲनिमलचं आहे. बघा ॲम्फिबिया, फिश आणि रेप्टाइल्स यांच्यामध्ये कोल्ड ब्लड असते म्हणजे ज्याला आपण म्हणत असतो पॉयक्युलोथर्मिक. आणि मॅमल जे तर त्यांच्यामध्ये हॉट ब्लड प्रेझेंट असते. म्हणून मॅमल जे तर ते काय असणार आहे या 15th नंबरचा क्वेश्चनचं आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. या ठिकाणी द फर्स्ट टेट्रापोडा आर. या ठिकाणी टेट्रा म्हणजे 4, पोडा म्हणजे लेग. सगळ्यात पहिले 4 लेग असलेले प्राणी कोणते. ओके, तर या ठिकाणी बघा एक्झाम्पलसाठी तुम्हाला दिलेले ॲम्फिबिया, पायसेस, एव्स आणि रेप्टाइल्स. आता याच्यामध्ये बघा पायसेस जे तर ते सगळ्यात पहिले आलेले सुपर क्लासमधले घटक आहे, पण यांना लेग्स नसतात. ओके, मग या ठिकाणी आपण म्हणणारे 16th नंबरचं जे क्वेश्चन आहे तर त्या 16 नंबरचा क्वेश्चनचा आन्सर असणार आहे बघा ॲम्फिबियन्स. ॲम्फिबिया क्लासमध्ये येणारे सगळे ॲनिमल जे तर त्यांना 4 पाय असतात आणि हे अगोदर आलेले आहेत. ओके, त्याच्यामुळे या ठिकाणी ए नंबरचं जे आन्सर आहे ते राईट आहे 16 नंबरचं. त्यानंतर द ट्रू सिलोम एक्झिस्ट फर्स्ट इन. बघा खाली या ठिकाणी वेगवेगळे एक्झाम्पल दिलेले आहेत तुम्हाला, आर्थ्रोपोडा, रेप्टालिया, मॅमलिया आणि ॲम्फिबिया. याच्यामध्ये रेप्टालिया, मॅमलिया, ॲम्फिबिया हे 3 काय आहेत,
क्लास आहे आणि आर्थ्रोपोडा हा काय आहे फायलम आहे. मग आर्थ्रोपोडा जो आहे तर त्याच्यामध्ये पहिलं या ठिकाणी सिलोमची तर ती व्यवस्थित विकसित झालेली होती. ओके. त्याच्यानंतर स्पॉन्जोसिल प्रेझेंट इन, स्पॉन्जोसिल जी तर ती कशात प्रेझेंट असते स्पॉन्जमध्ये. त्याच्यानंतर पॉवर ऑफ रिजनरेशन फाउंड इन, पॉवर ऑफ रिजनरेशन कशामध्ये आढळून येत असते बरं स्पॉन्जेसमध्ये आढळून येत असते. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आणि महत्त्वाचा क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला, विच ऑफ द फॉलोइंग इज सुडोसिलोमेट. बघा या ठिकाणी क्वेश्चन एवढा जे विच ऑफ द फॉलोइंग आर सुडोसिलोमेट, माझ्याने चुकून त्या ठिकाणी आन्सर सुद्धा दिलेले आहे तुम्हाला, पण तरी सुद्धा भरपूर विद्यार्थी त्याच्यात चुकलेले. राऊंड वॉर्म जे तर राऊंड वॉर्म हे काय आहे सुडोसिलोमेट आहे. म्हणजे हा एकमेव असा फायलम आहे राऊंड वॉर्मचा जे सुडोसिलोमेट ॲनिमल याच्यामध्ये येत असतात. त्याच्यानंतर कॉन्ड्रिक्थायस आर कॅरेक्टराइज बाय, कॉन्ड्रिक्थायस जे तर त्यांच्यामध्ये खालीलपैकी कोणता गुणधर्म असतो, जसं वेंट्रल माउथ असेल, प्लॅकॉइड स्केल असेल, किंवा टिनॉइड स्केल आणि वेंट्रल माउथ असेल, किंवा प्लॅकॉइड स्केल आणि वेंट्रल माउथ असणारे. ओके. व्यवस्थित लक्षात घ्या. वेंट्रल माउथ म्हणजे खालच्या डायरेक्शनला माउथ, हा गुणधर्म आपल्याला कॉन्ड्रिक्थायसमध्ये पाहायला मिळतो. प्लॅकॉइड स्केल पण पाहायला मिळते. ओके. दोघे गुणधर्म असतात. याचा अर्थ डी नंबरचा जो आन्सर आहे किंवा ऑप्शन आहे तो आपला आन्सर या ठिकाणी आहे प्लॅकॉइड स्केल आणि वेंट्रल माउथ. खालच्या दिशेने या ठिकाणी हे जे कॉन्ड्रिक्थायस आहे किंवा कार्टिलेजिनस फिश आहे तर यांचं माउथ प्रेझेंट असते आणि विशेष म्हणजे त्यांच्यावर कोणत्या स्केल प्रेझेंट असतात प्लॅकॉइड स्केल. ओके. व्यवस्थित लक्षात ठेवायचं. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा 22 नंबरचा, एअर ब्लडर इज अब्सेंट इन. खाली या ठिकाणी वेगवेगळे फिश दिलेले आणि त्या फिशमध्ये कोणत्या फिशमध्ये एअर ब्लडर अब्सेंट असतो ते आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा डॉग फिश, कटला, रोहू आणि फ्लाइंग फिश. याच्यामध्ये 3 एक्झाम्पल जे ज्यांच्यामध्ये एअर ब्लडर प्रेझेंट आहे, कटला, रोहू आणि फ्लाइंग फिश. याचा अर्थ आन्सर काय आहे डॉग फिश. डॉग फिश म्हणजे स्कॉलिडॉन, स्कॉलिडॉनमध्ये एअर ब्लडर अब्सेंट असतो आणि हे जे फिश आहेत कॉन्ड्रिक्थायसमध्ये येणारे तर यांना कंटिन्युअसली बायोन्सी मेंटेन करावी लागत असते म्हणून स्विम करत राहत असतात, म्हणजे कॉन्स्टंटली स्विम करत असतात कारण यांच्यामध्ये जी पिशवी आहे समजा एअरची तर ती अब्सेंट असते. ओके. विच ऑफ द फॉलोइंग इज अ ओव्हिपॅरस फिश. खालीलपैकी कोणत्या फिश जो आहे तर तो ओव्हिपॅरस आहे म्हणजे अंडी देणारा फिश आहे, ज्याच्यात शार्क, सी हॉर्स, कटला आणि ऑल ऑफ दीज असं या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिलेले. तर याच्यामध्ये व्यवस्थित लक्षात घ्या, जो कटला आहे तर तो या ठिकाणी काय असणार आहे ओव्हिपॅरस फिश असणार आहे. आलं लक्षात. कारण या ठिकाणी बाकी जे एक्झाम्पल आहे तर त्यांच्यामध्ये आपल्याला विविपॅरिटी पाहायला मिळत असते म्हणून या ठिकाणी कटला जो आहे तर ते त्याचं राईट आन्सर असणार आहे. त्यानंतर द स्केललेस वर्टिब्रेट इज. खालीलपैकी कोणतं एक्झाम्पल जे ज्या वर्टिब्रेट्समध्ये स्केल नसतात, स्नेक, रोहू, शार्क आणि रॅट. बघा या ठिकाणी स्नॅकवर स्केल असतात म्हणजे सापावर स्केल असते, रोहू या फिशवर सुद्धा स्केल असतात, शार्कवर पण स्केल असतात, पण रॅट जो आहे तर त्याच्या बॉडीवर स्केल नसतात. मग काय असतात हेअर असतात. लक्षात ठेवा. ओके. म्हणून रॅट जे आहे तर त्याचं 24 नंबरचं आन्सर असणार आहे. 25 नंबरचं क्वेश्चन दिलेलं आहे या ठिकाणी बघा, दे आर कोल्ड ब्लडेड ॲनिमल. खालील या ठिकाणी वेगवेगळे एक्झाम्पल दिलेले, त्याच्यामधलं कोणतं एक्झाम्पल जे तर ते कोल्ड ब्लडेडमध्ये येत असते. तर बघा हॉर्स, सी हॉर्स, बॅट आणि क्रेन. ओके. क्रेन म्हणजे बगडा लक्षात, बॅट म्हणजे वटवाघूळ. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सांगितले हॉर्स, हॉर्स म्हणजे घोडा लक्षात, सी हॉर्स समुद्री घोडा. ओके. तर या ठिकाणी बघा घोडा हा मॅमल्समध्ये येत असतो, क्रेन हा एव्समध्ये येत असतो, बॅट हा मॅमल्समध्ये येत असतो. आपल्याला माहिती पक्षी आणि मॅमल्स यांच्यामध्ये कोणतं ब्लड असते हॉट ब्लड असते. फक्त सी हॉर्स जो आहे तर त्याच्यामध्ये कोल्ड ब्लड असते म्हणून या ठिकाणी बी नंबरचा ऑप्शन जो आहे 25 नंबरचा तर तो राईट आहे. त्यानंतर 26 नंबरचा बघा, एम्फी मीन्स डॅश डॅश आणि बायोस मीन्स लाईफ. एम्फी म्हणजे काय बोथ. ओके. व्यवस्थित लक्षात घ्यायचं. द लिम्बलेस ॲम्फिबियन्स. खालीलपैकी कोणता या ठिकाणी ॲम्फिबियन्स जो आहे तर तो लिम्बलेस आहे म्हणजे त्याला हातपाय नाहीत. ओके. या ठिकाणी फ्रॉक जो आहे डेफिनेटली त्याला हातपाय असणार आहे. टॉड हा सुद्धा फ्रॉकचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी त्याला हातपाय असणार आहे. स्नेक जो आहे तर तो लिम्बलेस आहे मात्र स्नेक हा ॲम्फिबियन नाही. ओके. लक्षात घ्या. स्नेक हा काय आहे रेप्टाईल आहे. म्हणून तुम्हाला क्वेश्चन कसं विचारलंय
द लिम्बलेस ॲम्फिबियन्स. लिम्बलेस ॲम्फिबियन जो आहे तर तो काय आहे, इक्थायोफिस. कोणतं एक्झाम्पल आहे, इक्थायोफिस. इक्थायोफिस जो आहे तर त्याच्यामध्ये हातपाय नसतात. ओके, कन्फ्युजन करायचं नाही. साप सुद्धा लिम्बलेस आहे, मात्र साप जो आहे तर तो रेप्टाइल्समध्ये येत असतो. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. डॅश डॅश ओपन्स इनटू कॉमन चेंबर कॉल्ड क्लोका. खाली या ठिकाणी वेगवेगळे घटक दिलेले, वेगवेगळ्या सिस्टम दिलेल्या आहे, वेगवेगळ्या कॅनल्स दिलेल्या आहेत आणि त्या क्लोकामध्ये ओपन होतात. हे या ठिकाणी तुम्हाला शो करायचं. कोणते कॅनल त्या ठिकाणी क्लोकामध्ये ओपन होत असते, जसं ॲलिमेंटरी कॅनल, रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक, युरिनरी ब्लॅडर. ओके, आणि ऑल ऑफ दिस. तर याचा आन्सर आहे ऑल ऑफ दिस. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आणि एक्सक्रेटरी सिस्टम एका कॉमन कॅनलमध्ये किंवा चेंबरमध्ये ओपन होते, तिला म्हणतात क्लोका. म्हणजे ऑल ऑफ दिस हे त्याचा आन्सर असणार आहे. गिझार्ट इज असोसिएटेड विथ डॅश डॅश इन बर्ड. बघा, गिझार्ट हे कोणाशी निगडीत आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टमशी निगडीत आहे, डायजेस्टिव्ह सिस्टमशी निगडीत आहे, त्याच्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टमशी निगडीत आहे किंवा स्केलेटल सिस्टमशी निगडीत आहे. कशाशी निगडीत आहे हे गिझार्ट? डायजेस्टिव्ह सिस्टमशी निगडीत आहे. ओके, द ब्लड्स ऑफ एव्स. पक्ष्यांमध्ये कोणत्या प्रकारचं ब्लड असते? कोल्ड ब्लड असते. आलं लक्षात? पक्ष्यांमध्ये कोणतं ब्लड असणार आहे? कोल्ड ब्लड असणार आहे. बरोबर आहे का? होच म्हणा तुम्ही. आलं लक्षात? पक्ष्यांमध्ये हॉट ब्लड असते. ओके, पक्षी आणि मॅमल्स यांच्यामध्ये कोणतं ब्लड असणार आहे? हॉट ब्लड. आलं लक्षात? व्यवस्थित लक्षात घ्या. हॉट ब्लड असलेल्या प्राण्यांना काय म्हणतात? होमिओथर्मिक. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला बघा. विच इज करेक्ट फॉर बर्ड. खालीलपैकी पक्ष्यांसाठी कोणतं वाक्य बरोबर आहे? ओके, तर या ठिकाणी एअर सॅक इन बोन, मेमरी ग्लँड, टेल आणि विविपॅरस. विविपॅरस हे आन्सर तर नाही, टेल असते. मात्र या ठिकाणी आपल्याला बर्डच्या बाबतीत काय खरं आहे किंवा कोणतं वाक्य बरोबर आहे हे सांगण्यासाठी त्याची युनिक कॅरेक्टरिस्टिक घ्यावी लागत असते. ती म्हणजे एअर सॅक इन अ बोन. पक्ष्यांचे जे बोन्स आहे तर त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट असते? एअर सॅक म्हणजे हवेची पोकळी प्रेझेंट असते. कारण टेल तर सगळ्याच प्राण्यांना आहे. ओके, म्हणून या ठिकाणी एअर सॅक इन बोन हे त्याचं राईट आन्सर असणार. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. 32 नंबरचा. मेमरी ग्लँड आर फाउंड इन. खालीलपैकी कोणामध्ये मेमरी ग्लँड प्रेझेंट असते? डेफिनेटली मॅमल्समध्ये. ओके, त्यानंतर विच ऑफ द फॉलोविंग मॅमल्स लाईव्ह इन वॉटर. खालीलपैकी कोणता मॅमल्स हा पाण्यात राहत असतो? ओके, बॅट हा मॅमल आहे पण तो बीडमध्ये राहतो. प्लॅटिपस हा सुद्धा मॅमल आहे, हा सुद्धा बीडमध्ये राहत असतो. पॅट हा सुद्धा मॅमल आहे, तो सुद्धा या ठिकाणी जमिनीवर राहत असतो. मात्र ब्ल्यू वेल आलं लक्षात? फिशचा प्रकार हे हा, पण वेल जी तर ती कशात येते? मॅमल्समध्ये येते, कारण ती मिल्क प्रोड्युसिंग ॲनिमल आहे. ओके, ब्ल्यू वेल हे या ठिकाणी 33 नंबरचं आन्सर आहे. ओके, त्यानंतर विच मॅमल्स हॅव ॲडॅप्टेड टू फ्लाय. खालीलपैकी कोणता मॅमल जो आहे तर त्याने या ठिकाणी फ्लाईंगसाठी त्याच्यामध्ये ॲडॅप्टेशन म्हणजे अनुकूलन घडवलेलं आहे. तर बघा, फॉक्स असेल, पेंग्विन असेल, ऑस्ट्रिच हा बर्ड आहे आपल्याला माहिती आहे. ओके, ऑस्ट्रिच बर्ड असल्यामुळे आपण ऑल ऑफ दीज हे आन्सर लिहू शकत नाही. लक्षात? दुसरा आहे पेंग्विन हा थोडाफार या ठिकाणी ॲक्वॅटिक ॲनिमल आहे पण तो फ्लाय करू शकत नाही. मात्र फॉक्स जो आहे, फ्लाइंग फॉक्स, तर तो उडू शकतो, जंप मारू शकतो. म्हणून या ठिकाणी आन्सर जे 34 नंबरचं तर ते का असणार आहे? ए, दॅट इज फ्लाइंग फॉक्स. ओके, त्यानंतर बघा, डिफरंट टाईप ऑफ टीथ आर प्रेझेंट इन जॉ इन. बघा, खालीलपैकी कोणत्या उदाहरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दात आढळून येतात? क्रोकोडाईल असेल, स्नॅक असेल किंवा फ्रॉग असेल किंवा ह्युमन असेल. तर ह्युमनमध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे दात आढळून येत असतात. कॅनिन असेल, इन्सिजर असेल, प्रीमोलार असेल, मोलार, म्हणून अशा दातांना हेटरोडंट टीथ असं सुद्धा म्हणत असतात. ओके, त्यानंतर बघा, द एक्सक्रेटरी सेल दॅट आर फाउंड इन प्लॅटिपस. प्लॅटिपसमध्ये कोणती एक्सक्रेटरी सेल प्रेझेंट असते? सांगा बरं, प्लॅटिपसमध्ये कोणती एक्सक्रेटरी सेल असते? प्रोटोनेफ्रिडिया, फ्लेम सेल, त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सांगितले सिलेनोसाइट आहे आणि ऑल ऑफ दिस. ओके, आता या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या. आपल्याला बुकमध्ये फक्त 2च सेल दिलेले आहे, प्रोटोनेफ्रिडिया आणि फ्लेम सेल. ओके, तर या ठिकाणी दोघं आन्सर आपले बरोबर आहे. तिसरी या ठिकाणी सेलेनोसाइट ही सुद्धा सेल काही प्लॅटीहेल्मिन्थ्समध्ये प्रेझेंट असते. म्हणून या ठिकाणी आन्सर जे तर ते काय येणार आहे?
ऑल ऑफ दीज. लक्षात, कारण 2 सेल आपल्या कन्फर्म आहे. लक्षात, 2 सेल कन्फर्म असल्यामुळे आपण एक कोणताही ऑप्शन चूज केला तर आपलं एक सेल राहून जाते, म्हणून ऑल ऑफ दीज हे जे आन्सर आहे तर ते राईट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, इन विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गॅनिझम सेल्फ फर्टिलायझेशन इज सीन. खालीलपैकी कोणत्या ऑर्गॅनिझममध्ये सेल्फ फर्टिलायझेशन आढळून येत असते. ओके, लिव्हर फ्लग हे त्याचं आन्सर आहे. त्यानंतर नेफ्रेडिया ऑफ अर्थवॉर्म आर फंक्शन सेम ॲज. या ठिकाणी नेफ्रेडिया जे तर त्याचं फंक्शन काय बरं, जो एक्सक्रेटरी प्रोडक्ट आहे तर त्याला रिमूव्ह करायचं. ओके, एक्सक्रेटरी प्रोडक्ट रिमूव्ह करणार या ठिकाणी कोण, गिल्स तर एक्सक्रेटरी प्रोडक्ट रिमूव्ह करत नाही. फ्लेम सेल मात्र एक्सक्रेटरी प्रोडक्ट रिमूव्ह करत असतात. ओके, ट्रकिया रेस्पिरेटरी ऑर्गन आहे. त्याच्यानंतर नेमॅटोब्लास्ट जो आहे तर तो सेल्फ डिफेन्सचा ऑर्गन आहे. ओके, म्हणून आन्सर काय येणार आहे, फ्लेम सेल ऑफ प्लेनारिया. प्लेनेरियामध्ये फ्लेम सेल जसा एक्सेटरी प्रोडक्ट रिमूव्ह करायचं काम करतात, त्याचप्रमाणे अर्थवॉर्ममध्ये नेफ्रेडिया जो आहे तर तो एक्सेटरी प्रोडक्ट जो आहे तर तो रिमूव्ह करत असतो. ओके, लक्षात राहील ना व्यवस्थित. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. 39 नंबरचा क्वेश्चन, 29 नंबरचा. फायलम ऑफ टेनियासोलियम इज. बघा या ठिकाणी टेनियासोलियम जो आहे तर तो कोणत्या फायलममध्ये येत असतो, अस्केल्मिंथ, ॲनालिडा, प्लॅटीहेल्मिंथ आणि मोलुस्का असे तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले. आपल्याला राईट ऑप्शन ओळखायचा आहे, तो म्हणजे काय आहे, प्लॅटीहेल्मिंथ. कारण टेनियासोलियम जे तर तो फ्लॅट वॉर्म आहे. फ्लॅट वॉर्म कशात येतात, प्लॅटीहेल्मिंथमध्ये. त्याच्यानंतर अस्कॅरिस इज फाउंड इन. अस्कॅरिस कुठं आढळून येते, तर आपल्याला माहिती आहे अस्कॅरिस म्हणजे जंत. लक्षात, जे एंडोपॅरासाइट आहे. एंडोपॅरासाइट असल्यामुळं या ठिकाणी आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टम आहे जिला आपण एलिमेंटरी कॅनल म्हणतो, आणि या एलिमेंटरी कॅनलमध्ये अस्कॅरिस प्रेझेंट असतात. विच ऑफ द फॉलोइंग ॲनिमल हॅव अ ट्रू सिलोम. खालीलपैकी कोणत्या ॲनिमलमध्ये ट्रू सिलोम प्रेझेंट असते. ओके, तर या ठिकाणी बघा अस्कॅरिस दिलेले, त्याच्यानंतर फेरेटिमा दिलेले, सायकॉन दिलेले, टेनियासोलियमसुद्धा दिलेले. तर याच्यामध्ये ट्रू सिलोम जी तर ती टेमामध्ये प्रेझेंट असते. फेरिटेमा म्हणजे अर्थवॉर्म, अर्थवॉर्ममध्ये सिलोम प्रेझेंट असते. ओके, मेटामेरिकली सेगमेंटेशन इट इज मेन कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ. म्हणजे मेटामेरिकली सेगमेंटेशन हे कोणाचं मेन कॅरेक्टरिस्टिक आहे. ओके, तर 42 नंबरचा जो क्वेश्चन आहे तर त्याचा आन्सर आहे बघा ॲनालिडा. ॲनालिडामध्ये बॉडी जी तर ती कशी असते, मेटामेरिकली सेगमेंटेड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. इन फेरिटिमा लोकोमोशन ऑकर विथ द हेल्प ऑफ. फेरिटिमा म्हणजे अर्थवॉर्म. अर्थवॉर्ममध्ये स्थलांतर जे तर ते कशाच्या मदतीने घडून येते, तर बघा सर्क्युलर मसल, बरोबर उत्तर आहे त्याचं. लॉन्जिट्युडनल मसल एनसीटे हे रॉंग आन्सर आहे. त्याच्यानंतर सर्क्युलर लॉन्जिट्युडनल मसल अँड सीटे. या ठिकाणी सर्क्युलर लॉन्जिट्युडनल मसल अँड सीटे हे या ठिकाणी डबल ऑप्शन आपलं आलेलं आहे. आणि याच्यामध्ये आन्सर जे तर ते या ठिकाणी आपण सी नंबरचं, म्हणजे याला बी आपण शो केला आहे म्हणून मी तुम्हाला आन्सरमध्ये बी असं या ठिकाणी म्हणणार. सर्क्युलर लॉन्जिट्युडनल मसल अँड सीटे हे या ठिकाणी राईट आन्सर आहे. व्यवस्थित लक्षात घ्या, बी आन्सर जे तर ते राईट आन्सर आहे. कोणतं, सर्क्युलर लॉन्जिट्युडनल मसल अँड सीटे. ओके, त्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी 44 नंबरचा क्वेश्चन जो आहे, बॉडी कॅव्हिटी इज लाइनेड बाय मेसोडम इज कॉल्ड ॲज. मेसोडमच्या मदतीने जर समजा बॉडी कॅव्हिटी लाइनेड केलेली असेल तर त्याला काय म्हणतात, सिलोम. काय म्हणतात त्याला, सिलोम. विच ऑफ द फॉलोइंग हॅव अ हायेस्ट नंबर ऑफ स्पेसिज इन अ नॅचर. बघा निसर्गामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात खालीलपैकी कोणाच्या स्पेसिस जास्त आहे बरं, इन्सेक्ट. कोणाच्या स्पेसिस जास्त आहे, इन्सेक्ट. मोजून शकत नाही आपण एवढे इन्सेक्ट टिप्स आपल्या निसर्गामध्ये किंवा सभोवताली. विच ऑफ द फॉलोइंग इज अ क्रस्टेशियन. खालीलपैकी कोणतं एक्झाम्पल जे तर ते क्रस्टेशियनचं आहे. तर या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला प्राऊन. प्राऊन हा जो आहे तर हा काय क्रस्टेशियन असणार आहे. ओके, बघा नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला. द रेस्पिरेटरी पिगमेंट प्रेझेंट इन कॉक्रोच. कॉक्रोचमध्ये खालीलपैकी कोणती रेस्पिरेटरी पिगमेंट प्रेझेंट असते, तर बघा हिमोग्लोबिन ही मानवामध्ये प्रेझेंट असते. हिमोसायनिन ही मोलुस्कन्समध्ये प्रेझेंट असते. ऑक्सिहिमोग्लोबिन या ठिकाणी ही सुद्धा ह्युमन बिंगमध्ये प्रेझेंट असणारी एक रेस्पिरेटरी पिगमेंटचा घटक आहे. मात्र या ठिकाणी 4th ऑप्शन जो आहे तर तो आहे नॉन ऑफ दिस, म्हणजे यापैकी नाही, आणि तेच त्याचा आन्सर आहे. कारण कॉक्रोच जो आहे तर त्याच्यामध्ये रेस्पिरेटरी पिगमेंट जी तर ती कोणती प्रेझेंट असणार आहे, कॉक्रोचचं ब्लडला काय म्हणतात,
हिमोलिम्फ. लक्षात, म्हणून या ठिकाणी आपण म्हणणार आहे की कॉक्रोचमध्ये नॉन ऑफ दिस हे आन्सर या ठिकाणी राईट असणार आहे. ओके, कारण कॉक्रोचचं ब्लड जे तर ते कलरलेस असते आणि या ठिकाणी हिमोग्लोबिन जर म्हणलं तर ते रेड कलरचं ॲपिअरन्स असते. ओके, बघा, बुकलंग्स आर अ रेस्पायरेटरी ऑर्गन. बुकलंग्स हे रेस्पायरेटरी ऑर्गन आहे. कोणामध्ये? इन्सेक्टमध्ये. लक्षात, कोणामध्ये प्रेझेंट असणारे? इन्सेक्ट. ओके, त्यानंतर बघा, द एक्सेटरी ऑर्गन इन कॉक्रोच. कॉक्रोचमध्ये एक्सेटरी ऑर्गन कोणता असतो? या ठिकाणी मार्फेजियन काल्फस्कर दिलेले, तुम्हाला माल्फेजियन ट्यूबुल दिलेले, ग्रीन ग्लँड दिलेली आणि मेटा नेफ्रिडी दिलेले. ओके, तर बघा, कॉक्रोच जो आहे तर कॉक्रोचमध्ये एक्सेटरी ऑर्गन जो आहे तर तो कोणता असणार आहे? ग्रीन ग्लँड. लक्षात, ग्रीन ग्लँडच्या मदतीने कॉक्रोच जो आहे तर त्याच्यामध्ये या ठिकाणी आपण म्हणू शकतो की जे एक्सक्रिशन आहे तर ते घडून येत असते. जनरली माल्फिजियन ट्यूबुल्स पण असतात, पण आपण ज्यावेळेस आर्थ्रोपोडचा विचार करतो त्यावेळी जनरली ग्रीन ग्लँड हा जो वर्ड आहे तर हा जास्त करून यूज करत असतो फॉर माल्फिजियन ट्यूब्यूल. नेक्स्ट क्वेश्चन दिलेलं आहे तुम्हाला बघा, द रेस्पायरेटरी पिगमेंट इन ह्युमन बिंग. ह्युमन बिंगमध्ये खालीलपैकी कोणती रेस्पायरेटरी पिगमेंट प्रेझेंट असते? आपल्याला माहिती आहे आपल्या RBCमध्ये हिमोग्लोबिन प्रेझेंट असते आणि हिमोग्लोबिन हे काय आहे? रेस्पायरेटरी pigment. Okay student, I hope you understand very well this question on kingdom Animalia. Okay, thank you.